नमस्कार. संत मंडळी एक विशिष्ट हेतू धरून अवतार घेत असतात, पण त्यांच्या आईवडिलांना असं वाटत असतं की हे कधी आपल्या संसारात रमतील, कधी कमाई करायला लागतील. म्हणजे साधारण आईवडिलांची अशी समजूत असते की एकदा पैसे कमावायला लागले की आपली मुलं स्थिर स्थावर झाली. हे संतांच्या आईवडिलांच्या बाबतीत सुद्धा होतं बरं का. गुरु नानकांच्या जीवनातला एक प्रसंग की त्यांच्या आईला असं वाटायचं, आईवडिलांना, की ह्यांनी पैसे कमावून कुठे नोकरी करून असं आपलं जीवन व्यतीत करावं, पण त्यासाठी त्यांचा जन्मच नव्हता आणि त्यांचा कलही तिथे नव्हता. एकदा त्यांच्या वडिलांनी आपल्या एक व्यापारी मित्राकडे त्यांना नोकरीला लावलं आणि ती नोकरी कसली होती तर धान्य मोजून, माप मोजून हे गिरायकाला द्यायचं. एक दिवस त्या दुकानामध्ये एक गिराईक आलं आणि त्यांनी 15 माप धान्य मागितलं. आता हा बरोबर मोजतोय नाही मोजतोय हे पहिल्यांदाच असल्यामुळे तो व्यापारी समोर बसला होता. आता 1 ते 13 अशी माप नानकांनी व्यवस्थित मोजून घातली आणि मग पुढचं माप त्यांनी त्या गिरायकांनी 15 माप मागितली होती आणि असं करता करता 13 माप घालून झाली आणि पुढचं 14वं माप घातलंय आणि पुन्हा 13, पुन्हा 14वं 15वं माप घेतलंय, 13. अहो अशी 25 माप घातली. तो व्यापारी बघायला लागला, चिडला आणि म्हणतोय की अरे 13 नंतर तू पुढचा अंक मोजतच नाहीयेस. तेव्हा नानक त्यांना म्हणतायत की अहो 13 म्हटलं की मला भगवंताची आठवण येते की सब कुछ तेरा, कुछ नहीं मेरा, आणि मग मी 13वरच अडकतो. बघा, ही वृत्ती संतांची असते. आणि खरंच हे नानक पुढे शिखांचे धर्मगुरू ठरले. म्हणून संतांचं हे कार्य जे असतं किंवा जन्म अवतार असतो तो क्षुद्र कामांसाठी नसतो, हेच आपल्याला या गोष्टीतनं कळून येतं. जय जय रामकृष्ण हरी.